कालचा पोर्शन मी परत रिव्हिजन घ्यायची गरज आहे का? पहिला कंपाऊंड जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे तो कोणता आहे? फर्स्ट कंपाऊंड. येस, परत सांगशील? सिस्प्लॅटिन. इट इज anti-cancer drug, also called as chemotherapeutic drug. आता सिस्प्लॅटिनचा फॉर्म्युला माहिती आहे? येस. त्याच्यामध्ये मेटल कोण आहे? प्लॅटिनम. आणि लिगॅंड्स कोण आहेत? NH3 and Cl. येस. NH3 एक आहे की दोन आहेत? दोन. आणि Cl किती आहेत? दोन. दिस एव्हरीथिंग इज एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. तर त्याच्यानंतर या कंपाऊंडचं नाव होतं सिस्प्लॅटिन. यातल्या इंडिव्हिज्युअल एलिमेंटला काय काय म्हणायचं आपण पाहिलं. एक मेटल असतो कॉल्ड ॲज सेंट्रल मेटल ॲटम, आणि बाकीचे जे दोन आहेत दे आर लिगॅंड्स. सो लिगॅंड्सला कसं डिफाईन केलेलं आपण? द स्पीसीज that donate lone pair. Yes, that donates lone pair to the central atom, to the central metal atom of the coordination compound is called as ligand. परत आज आपण याच लिगॅंडचं क्लासिफिकेशन करणार आहे. लिगॅंड्स दोन टाईपचे आहेत, क्लासिफाईड ॲज मोनोडेंटेट अँड पॉलिडेंटेट. लिगॅंड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोडेंटेट लिगॅंड. अँड सेकंड पॉलिडेंटेट लिगॅंड. चला, सिंपल कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. मोनोडेंटेट लिगॅंडचे मी आधीच एक्झाम्पल लिहिते. एक्झाम्पल्स आहेत क्लोरीन मायनस, OH मायनस, त्याच्यानंतर C ट्रिपल बॉन्ड N मायनस, NH3 एक्सेट्रा. आणि पॉलिडेंटेटचे तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. EN म्हणजे इथिलीन डायअमाइन. EN म्हणजे इथिलीन डायअमाइन. आणि दुसरं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑक्झॅलेट, C2O4-2 कॉल्ड ॲज ऑक्झॅलेट. बाकी यांची नावं माहिती आहेत. हा कोण आहे? क्लोरो. हे कोण आहे? हायड्रॉक्झी. हे कोण आहे? सायनाइड. आणि हे कोण आहे? अमाइन. एक्झाम्पल्स पाहून घ्या, एक्झाम्पल्स नोट डाऊन करून घ्या, त्यानंतर एक्सप्लेन करेन. हे क्लासिफिकेशन कोणाच्या बेसिसवरती केलं? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डोनर ॲटम्स. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डोनर ॲटम्स. डोनर ॲटम्स किती आहेत याच्या बेसिसवर लिगॅंड्स आर क्लासिफाईड इनटू मोनोडेंटेट लिगॅंड अँड पॉलिडेंटेट लिगॅंड. फॉर एक्झाम्पल मोनोडेंटेट लिगॅंड बघा. आता माझ्याकडे एक सेंट्रल मेटल आहे ज्याच्याकडे एक वॅकंट ऑर्बिटल आहे. साईडला कोण दिसतोय त्याला? क्लोरीन. आणि क्लोरीनकडे किती लोन पेअर असतात रे? 3. सो मी 3 लोन पेअर काढते. 1 2 3. आणि एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असणार आहे त्याच्याकडे, राईट? एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. सो Cl मायनस याचा अर्थ 1 2 3 4 5 6 7. आणि त्याच्याकडे अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे खरं तर. कारण बघा क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 2 8 7. सो आउटर मोस्टमध्ये 7 ऑलरेडी असतात. 1 2 3 4 5 6 7.
आणि Cl मायनस म्हणजे काय, अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आलाय त्याच्यामध्ये, मग अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तो मी कशाने दाखवते, वेगळ्या कलरनी, माइट बी सम ग्रीन कलर. हे स्ट्रक्चर आहे तुमच्या Cl मायनसचं. गॉट इट एव्हरीवन? कसं काढलं? परत एकदा एक्सप्लेन करा. हां, जस्ट अ मिनिट. थँक्स वेदांत. मोनोडेंटेट लिहायचं आहे, डेंडेट झालं ते. मोनोडेंटेट, पॉलीडेंटेट. Cl मायनसचं स्ट्रक्चर काढतीये मी. मला वरती एक्झाम्पल काय दिलेत, Cl मायनस, OH मायनस, C ट्रिपल बॉन्ड N मायनस. मग या मायनस चार्जचा अर्थ काय आहे? तुम्हाला सगळ्यांना क्लोरीनचं स्ट्रक्चर काढता येतं. लेविस डॉट स्ट्रक्चर. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, बचपन वाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन 287. करेक्ट. लेविस काय म्हणालेले, केमिकल बॉन्डिंग तुम्ही चॅप्टर शिकला असाल तर लेविस म्हणतायत की क्लोरीनचं लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचं आहे, तर त्याच्या आउटरमोस्टमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे ड्रॉ करा, डॉट ड्रॉ करा. 1 2 3 4 5 6 7. हे Clचं लेविस डॉट स्ट्रक्चर आहे. क्लिअर? पण मला सांगितलंय Cl मायनस. Cl मायनस म्हणजे काय रे, अजून एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आणि तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन हा झाला. सो हे स्ट्रक्चर आहे Cl मायनसचं. Cl सराउंडेड बाय 4 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट Cl मायनस. गॉट इट एव्हरीवन? पुट इन चॅट सेक्शन. येस. चलो, सो हे रफ करतीये. ड्रॉ करून घेते. Cl 1 2 3 4 5 6 7, 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन 8. आता इथं वॅकंट ऑर्बिटल दिसतंय आणि इथे 4 लोन पेअर आहेत. 1 2 3 4. कुठलीही एक लोन पेअर, भले 4 दिसत असतील त्यातली एक लोन पेअर इकडे डोनेट होईल आणि काय बनेल, कोऑर्डिनेट बॉन्ड. आता हा कोऑर्डिनेट बॉन्ड बनलाय, सेंट्रल ॲटम आहे, लिगॅन्ड आहे. मी विचारते लिगॅन्डनी, लिगॅन्ड किती आहेत? लिगॅन्ड एकच आहे. लिगॅन्ड कोण आहे? क्लोरीन. आणि डोनर कोण आहे? तो स्वतःच क्लोरीन. लिगॅन्ड कोण आहे? क्लोरीन. आणि डोनर कोण आहे? तो स्वतःच. एकच ॲटम आहे तिथे, क्लोरीन. दुसरं कोण दिसतंय का? एकच ॲटम डोनेट करतोय, याचा अर्थ इट इज मोनोडेंटेट लिगॅन्ड. एकच ॲटम आहे, तोच डोनेट करतोय, हेन्स इट इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. अजून एक एक्झाम्पल घेते, माइट बी अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. मेटल. आता तुम्ही घेतलं OH मायनस. OH मायनस. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनवर किती लोन पेअर असतात? 2. 1 2. काल शिकवलंय, आठवतंय ना? प्लस एक मायनस चार्ज आहे, अजून एक एक्स्ट्रा त्याच्यावरती. मला त्या मायनस चार्जशी काही लेणं देणं नाही आहे खरं तर. तो मायनस चार्ज कोण आहे, कसा आहे, कशासाठी आलाय, काही लेणं देणं नाही आहे. फक्त तुम्हाला एवढं सांगेल की ऑक्सिजन म्हणजे OH आणि OH वरती चार्ज कुठला असतो? मायनस. ऑक्सिजन काल शिकलोय किती लोन पेअर आहेत त्याच्याकडे? 2. 1 लोन पेअर, 2 लोन पेअर. ॲटम्स किती आहेत या लिगॅन्डमध्ये? OH इज अ लिगॅन्ड बिकॉज त्याच्याकडे लोन पेअर आहे आणि तो ती लोन पेअर डोनेट करू शकतो. या लिगॅन्डमध्ये ॲटम्स किती आहेत? किती ॲटम्स आहेत? अरे, ऑक्सिजन ॲटम, हायड्रोजन ॲटम, 2 ॲटम्स आहेत ना. पण डोनेट करताना कधी हायड्रोजन डोनेट करू शकेल का? हायड्रोजनकडे लोन पेअर असते का डोनेशनसाठी? म्हणजे डोनेट कोण करणार? ऑक्सिजन. ऑक्सिजन आपली लोन पेअर डोनेट करतोय. भले लिगॅन्डकडे 2 ॲटम्स आहेत, 2 ॲटम पैकी एकच ॲटम डोनर असतो. सच लिगॅन्ड्स आर कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. लिगॅन्ड्स विथ ओनली सिंगल डोनर ॲटम आर कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. थर्ड एक्झाम्पल बघा. मेटल आहे C ट्रिपल बॉन्ड N. सायनाइडवरती चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह.
सायनाइडवरती चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. स्ट्रक्चर बघा याचं कसं आहे, C∼bond N. कार्बन आउटरमोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्या? 4. 1 2 3 4. नायट्रोजन आउटरमोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्या? 5. 1 2 3 4 5. ह्या तिघांमध्ये म्युच्युअल शेअरिंग होतं. एक इलेक्ट्रॉन पेअर, दुसरी पेअर, तिसरी पेअर. सो आपण लिहितो C∼bond N. नायट्रोजनवरती कोण असतं? लोन पेअर. आणि कार्बनवरती एक इलेक्ट्रॉन आहे ना, एक इलेक्ट्रॉन म्हणजेच काय लिहितो आपण? निगेटिव्ह चार्ज. कार्बनवरती जो इलेक्ट्रॉन आहे इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह चार्ज. आता काय होतं बघा, इथे रेझोनन्स असतो. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो इथं लोन पेअर देतो आणि ही लोन पेअर इथे जम्प मारते. काय झालं? C निगेटिव्ह चार्ज होता ॲज इट इज. हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथं आले ॲज अ लोन पेअर आणि हे दोन बॉन्ड ॲज इट इज. हा नायट्रोजन ॲज इट इज. नायट्रोजनच्या लोन पेअरने कुठे बॉन्ड बनवलाय? खाली. म्हणजे काही क्षणासाठी नायट्रोजनवर लोन पेअर आहे आणि काही क्षणासाठी कार्बनवर लोन पेअर आहे. कॅन आय सी इट? काही क्षणामध्ये लोन पेअर नायट्रोजनवर जाते तर काही क्षणासाठी लोन पेअर कार्बनवरती असते. कॅन आय से दिस? Yes, ma'am. सो सायनाइड या लिगॅंडमध्ये किती ॲटम्स आहेत? 2. डोनेट कोण कोण करू शकतं? Nitrogen and carbon. नायट्रोजन अँड कार्बन बोथ. बट जेव्हा खरी डोनेशनची वेळ येते तेव्हा दोन्हीही लिगॅंडपैकी कोणतरी एकच डोनेट करतो. फॉर एक्झाम्पल, जर कार्बनने डोनेट केलं तर नायट्रोजन करत नाही आणि जर नायट्रोजनने डोनेट केलं तर कार्बन करत नाही. आता असं का झालं बघा, C∼bond N लोन पेअर निगेटिव्ह चार्ज. खाली मी इथे मेटल ड्रॉ करते विथ 1 वॅकंट ऑर्बिटल. असं समजा की आत्ता कार्बन इकडे डोनेट करायला आहे, ठीक आहे, नायट्रोजन करत नाहीये. तर मग आपण काय म्हणणार आहे? लिगॅंडमध्ये 2 ॲटम्स आहेत पण 2 पैकी एकच डोनेट करतोय. हेन्स इट इज मोनोडेंटेट लिगॅंड. काही मुलांना वाटेल अरे मला तर नायट्रोजनच करायचं आहे, काही का असे ना मला नायट्रोजनच करायचं आहे. चल ठीक आहे, मग तू नायट्रोजन कर. पण तरी पण डेफिनेशन बदलणार आहे का? लिगॅंडमध्ये भले 2 ॲटम्स असतील पण त्यापैकी एकच ॲटम डोनेट करतोय. हेन्स इट इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅंड. काही म्हणतील मॅम आम्हाला ॲट अ टाइम दोन्ही करायचे आहेत, कारण तुम्ही आत्ताच शिकवलं रेझोनन्स आहे, इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज सुद्धा डोनर असतो, लोन पेअर सुद्धा डोनर असते. आम्ही काय करेन? दोन्ही साईडला डोनेट करेन. असा मेटल घेईन त्याच्याकडे 2 वॅकंट ऑर्बिटल आहेत, इकडून पण डोनेशन करेन, इकडून पण डोनेशन करेन. पण जरा पहा डोनेट केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला? यानं पण डोनेट केलंय समजा, यानेही डोनेट केलंय. किती मेंबरची रिंग तयार झाली? C∼bond N. याचा बॉन्ड आहे मेटल सोबत, याचाही बॉन्ड आहे मेटल सोबत. किती मेंबरची रिंग तयार झाली इथे? 3 मेंबर रिंग. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला सांगते 3 मेंबर रिंग इज हायली स्ट्रेन्ड. खूप तणाव आहे त्याच्यावरती आणि ती पटकन तुटू शकते. हेन्स अनस्टेबल. बॉन्ड बनतो स्टॅबिलिटीसाठी आणि इथं बॉन्ड बनून अनस्टॅबिलिटी येणार आहे. तर दोन्ही डोनर ॲटम डोनेट करतील का? नाही करणार. दोन्हीपैकी काय होईल? कोणतरी एकच डोनेट करेल. हेन्स CN पण काय झाला परत? मोनोडेंटेट लिगॅंड. CN कसा लिगॅंड आहे? मोनोडेंटेट लिगॅंड. चला आता लास्ट एक्झाम्पल त्यामधलं अमोनिया. मी काय म्हटलं? लोन पेअर ॲज वेल ॲज निगेटिव्ह चार्ज दोन्ही सुद्धा डोनर ॲटम असू शकतात. एक मिनिट मॅम, वाय आर वी नॉट कन्सिडरिंग ओनली Cl ॲटम ॲज मोनोडेंटेड? प्रथम Cl इज ऑल्सो डोनर.
Cl मायनस Cl असा एक्झिस्ट कसा करणार ना? Clच्या डोक्यावर किती आउटर मोस्टला लिहिणार? 7 इलेक्ट्रॉन लिहिणार. इज इट स्टेबल इन नेचर? तो काय करणार? एक इलेक्ट्रॉन घेणारच ना दुसऱ्याकडून, बिकॉज इट हॅव हाय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. त्याला खूप हावरा पण आहे एक इलेक्ट्रॉन घेण्याची, आणि तो एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर मला Cl मायनसच लिहावं लागेल, म्हणून मी फक्त Cl लिहिला नाही. गॉट इट? चल, काय डाऊट असेल पुट कर प्रथम. हां, स्टील इट कॅन डोनेट. रायटिंगच्या मेथड्स आहे. तुम्ही Cl लिहिला तरी तो डोनर आहे, Cl मायनस लिहिला तरी तो डोनर आहे. Cl मायनस इज मोर ॲप्रोप्रिएट वे ऑफ रायटिंग. अमोनिया, अमोनिया NH3 ॲटम्स किती आहेत? 2. 4 ॲटम्स आहेत. 3 हायड्रोजन आणि 1 नायट्रोजन, है ना? पण हायड्रोजनवरती लोन पेर नसतेच. लोन पेर कोणावरती आहे? फक्त नायट्रोजनवरती. सो डोनर कोण झाला? फक्त नायट्रोजन. जर डोनर एक असेल तर ऑल दीज लिगँड्स आर कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगँड. अजून एक एक्झाम्पल ॲड करा लास्टला याच्यामध्ये, वॉटर. वॉटर त्यांनी तुम्हाला डू यू नो, कॅन यू रिकॉल अशामध्ये दिलेलं आहे ते, एक्सेट्रा. बरोबर आहे ना? वॉटर पण सेम काम करेल. बघा बरं, वॉटरकडे कोण असतं? H2O असं लिहिलं तरी वॉटरच येणार आहे. OH2. हां, हायड्रोजनकडे लोन पेर नाही. ऑक्सिजनकडे 2 लोन पेर आहेत. लोन पेर त्याच्याकडे 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, डोनेट किती होत असते प्रत्येकाकडून? एकच. सो डोनर ॲटम कोण? फक्त ऑक्सिजन. हे सगळे मोनोडेंटेट लिगँड आहेत. ठीक आहे. मोनोडेंटेट मध्येच एक स्पेशल केस आहे जी तुम्ही आता नेक्स्ट पेजवरती ऑलरेडी शिकला. मोनोडेंटेट मधली स्पेशल केस आहे ॲम्बिडेंटेट लिगँड. ॲम्बिडेंटेट लिगँड. ॲम्बिडेंटेट लिगँडमध्ये डोनर 2 असतात खरं तर. डोनर ॲटम किती आहेत? 2. बट ॲट टाइम ऑफ डोनेशन, जेव्हा त्यांना ॲक्च्युअल डोनेशन करायचं आहे, ॲट टाइम ऑफ डोनेशन ओनली 1 ॲटम डोनेट. ओनली 1 ॲटम डोनेट इट्स लोन पेर. इलेक्ट्रॉन कोणाकोणाकडे होते? कार्बनकडे होते, नायट्रोजनकडे होते. पण जेव्हा डोनेशनची वेळ आली, दोघांपैकी कोणतरी एकच करतो. कन्सेप्टचं नाव आहे ॲम्बिडेंटेट लिगँड. अँड ॲम्बिडेंटेट लिगँड आर ऑल मोनोडेंटेट. सगळे ॲम्बिडेंटेट लिगँड जे आहेत ते मोनोडेंटेट सुद्धा असणार आहेत. अजून एक एक्झाम्पल घेते, त्यानंतर मला सांगा क्लिअर झालं का. लिगँडचं एक्झाम्पल आहे SC�BN. परत विचार करा, हा सल्फर आहे. सल्फर कोणाच्या खाली येतो पिरियॉडिक टेबलमध्ये? ऑक्सिजन. ऑक्सिजन. मग त्याच्यावरती किती लोन पेर असणार? 2 लोन पेर. 1, 2. या नायट्रोजनवरती 1 लोन पेर आहे. सो लिगँडला पहा, लिगँडमध्ये डोनर किती आहेत? हां, डोनर म्हणजे ज्यांच्यावरती लोन पेर आहे किंवा ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. डोनर ॲटम 2 आहेत. बट ॲट टाइम ऑफ डोनेशन जेव्हा त्यांना ॲक्च्युअल वेळ येते डोनेट करायची, ओनली वन डोनर ॲटम कॅन डोनेट ॲट अ टाइम. पर्टिक्युलर गिवन टाइमला एकच जण डोनेट करू शकतो. दोन्ही केलं तर काय होईल रे? परत समजा मेटल आहे, आधी दाखवते, एक तर कोण करेल? सल्फर करेल, किंवा SC�BN. नायट्रोजनवरती 1, सल्फरवरती 2 लोन पेर. मेटल वॅकंट ऑर्बिटल, एक तर कोण करेल? नायट्रोजन. दोघांनी एकत्र केलं तर किती मेंबरची रिंग तयार होईल? 3 मेंबर. व्यवस्थित बघा.
याने पण केलं आणि याने पण दिली. किती मेंबरची रिंग तयार झाली? 4. 4. 1 2 3 4. 4 मेंबरची रिंग तयार झाली. 4 मेंबर रिंग इज ऑल्सो हायली स्ट्रेन्ड. is also highly strained and hence unstable. मग अशा लिगँड्सना काय म्हणायचं? दे आर मोनोडेंटेड तर आहेच. स्पेशल नाव काय यांच्यासाठी? Ambidentate. ॲम्बिडेंटेट लिगँड. अँड ऑल ॲम्बिडेंटेड लिगँड्स आर मोनोडेंटेड. मोनोडेंटेडची स्पेशल केस आहे ही. ठीक आहे. मग आतापर्यंत तुम्ही 2 टाईपचे लिगँड शिकला खरं तर. मोनोडेंटेड लिगँड्स, लिगँड्स दॅट हॅज ओनली 1 डोनर ॲटम. लिगँड्स दॅट हॅव ओनली 1 डोनर ॲटम. ligands with 1 donor atom are called as monodentate ligand. and polydentate ची डेफिनेशन काय असणार आहे मग? ligands with more than 1. ligands with more than 1 donor atoms are called as polydentate ligands. आणि ambidentate ला काय लिहिणार मग तुम्ही? ligands having more than 1 donor atom, however at the time of donation they can donate only 1 lone pair at a time. Such ligands are called as ambidentate ligand. For example, Cn minus and SCN. Yes or no? Cn minus and SCN. Clear it? Monodentate, ambidentate. Yes ma'am. Okay. प्रथमेश लोन पेअर करेल पहिल्यांदा. मॅम हां मागची स्लाइड दाखवू शकता का एकदा? होय. दिस वन? नो, फर्स्ट वन. ओके. या. मॅम हां मॅम आपण सीएल मध्ये ते मायनस वाला अजून एक प्रोटॉन घेतलेला ना? CL मध्ये मायनसवाला अजून एक इलेक्ट्रॉन घेतलेला. हा, तसं OH मध्ये पण घ्यायचं असतं का? हां सगळ्यांमध्ये मी फक्त CLचं दाखवलं. सगळ्यांवर निगेटिव्ह चार्ज त्यामुळे झाला. आता ॲक्च्युली OH मध्ये काय आलं तुला इथे दाखवते. ऑक्सिजन आउटरमोस्टमध्ये त्याच्या 6 इलेक्ट्रॉन्स असतात. 1 2 3 4 5 6. आणि त्यांनी एक बॉन्ड कोणासोबत बनवला आहे आता? हायड्रोजनसोबत म्युच्युअल शेअरिंग केलं आहे. आपण काय म्हणतो? ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत बरोबर. ह्या झाल्या त्या 2 लोन पेअर आणि हा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. मग कसं लिहिणार या स्ट्रक्चरला आपण? OH मायनस. लोन पेअर तिथे असतात, फक्त निगेटिव्ह चार्ज जो आहे, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो आपल्याला दाखवावा लागतो. ओके. येस मॅम. डन. मॅम CN. मॅम इज CN मोनोडेंटेड इफ C donates lone pair as well as negative charge. हां निकेत, तेच तर सांगितलं. CN इज मोनोडेंटेड. C पण डोनर आहे, N पण डोनर आहे. बट डोनेट करताना C किंवा N दोन्हीपैकी कोणतरी एकच डोनेट करतो. C पण डोनर आहे, N पण डोनर आहे. बट डोनेट करताना दोन्हीपैकी कोणतरी एकच डोनेट करेल. हे बघिते, C करेल किंवा N करेल. दोन्ही एकत्र केलं तर 3 मेंबरची रिंग बनेल विच इज नॉट स्टेबल.
मग आपल्याला काय दिसतं, एकतर सी डोनर आहे मोनोडेंटेड किंवा एन डोनर आहे मोनोडेंटेड. सच ऑल मॉलिक्युल्स आर मोनोडेंटेड, फक्त स्पेशल नाव दिलं ॲम्बिडेंटेड. तो कधीच दोन्ही ॲट अ टाइम करणार नाही अनिकेत. ठीक आहे, मी इथे दाखवलं बघ, तोच तुझा डाऊट आहे ना. चलो, पॉलिडेंटेडचे 2 किंवा 3 एक्झाम्पल्स आपण बघूया. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला CET साठी हा खूप स्कोरिंग टॉपिक बनणार आहे, खूप म्हणजे खूप. आणि स्ट्रक्चर मी तुमचे इथंच पाठ करून घेईन. पॉलिडेंटेड लिगॅंड. चलो, 3 एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे EN. ENचा फुल फॉर्म काय? ग्रीन डायमंड. येस, लर्न करा आजच, आत्ताच लेक्चरमध्ये बडबडायचं सतत सतत सतत. इथिलीन डायअमाइन. इथिलीन म्हणजे किती कार्बन्स? इथ म्हणजे किती कार्बन? 2. चला काढा, 1 2. डाय म्हणजे 2 आणि अमाइन म्हणजे नायट्रोजन, बरोबर? 2 नायट्रोजन पाहिजेत. 1 नायट्रोजन इकडे लावा, अमाइन म्हणजे NH2. 1 नायट्रोजन इकडे लावा, अमाइन म्हणजे NH2. कार्बन्सची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. 2 बॉन्ड बनवलेत म्हणजे 2 हायड्रोजन, 2 बॉन्ड बनवलेत म्हणजे उरलेले 2 हायड्रोजन. सो हे स्ट्रक्चर आहे इथिलीन डायअमाइनचं. इथिलीन डायअमाइन. आणि नायट्रोजनवरती काय असते? लोन पेर. या नायट्रोजनवरती काय असते? लोन पेर. आता लिगॅंड एक आहे, लिगॅंडचं नाव आहे इथिलीन डायअमाइन. डोनर किती आहेत? डोनर 2 आहेत. आणि हे दोन्हीच्या दोन्ही डोनर आता डोनेट करू शकतात. जर माझ्याकडे 2 जास्त वॅकंट ऑर्बिटल असतील तर हा इकडून डोनेट करेल, हा इकडून डोनेट करेल. बघा किती मेंबरची रिंग बनती आता. 1 2 3 4 5 आणि 5 आणि 6 मेंबरच्या रिंग्स हायली स्टेबल असतात. 5 आणि 6 मेंबरच्या रिंग्स हायली स्टेबल असतात. सो ही रिंग बनल्यानंतर स्टेबल नेचरची आहे अँड दॅट इज वाय दोन्ही साईडने हा बॉन्ड बनवू शकतो. मग डोनर ॲटम 2 दिसले तर सच लिगॅंड इज कॉल्ड दॅट डायडेंटेट लिगॅंड. डायडेंटेट लिगॅंड. इट इज कॉल्ड ॲज डायडेंटेट लिगॅंड. आणि बघा, डाय टाय टेट्रा पेंटा हेक्झा हेप्टा सगळ्यांना एकत्र काय म्हणायचं? पॉलिडेंटेट. समजलं? अनिकेत एकदा मला सांग, तुला मागचा डाऊट क्लिअर झाला का? तिथे दोन्ही एकत्र का करणार नाहीत आणि इथे दोन्ही एकत्र का करतायत? क्लिअर आहे? जाऊ पुढच्या लिगॅंडला. बघा एकदा सगळेजण. स्ट्रक्चर पाठ झालं का? इथिलीन 2 कार्बन, डायअमाइन 2 NH2. फक्त कार्बन बॅलन्स करायचे आणि नायट्रोजनवरती लोन पेर दाखवायची. वेट या नेक्स्ट. सेकंड काय लर्न करायचं आपल्याला? ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेट. आज याला ऑक्झॅलेट म्हणा, थोड्या दिवसांनी याला आदराने बोलवायचं ऑक्झॅलॅटो, जेव्हा आपण IUPAC शिकेल. ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेटचा फॉर्म्युला आहे C2O4 - 2. पहिला मला काय दिसतोय? 2 कार्बन आहेत. 2 कार्बन ड्रॉ करा. 1 कार्बन, 2 कार्बन. 1 कार्बन मॅक्सिमम किती बॉन्ड बनवतो रे? 4 बॉन्ड्स बनवतोय. 1 तर ऑलरेडी बनला. आता माझ्याकडे पॉसिबिलिटी काय आहे? 3 बॉन्ड्सची. कोणासोबत बनवायचंय? ऑक्सिजन सोबत. आणि ऑक्सिजन मॅक्सिमम किती बॉन्ड बनवतो? वॉटरमध्ये 6 बनवतो का? 2 बनवतो. हा, येस. सो ऑक्सिजन सोबत हे तर पक्का होतं, त्याला काय बनवावं लागेल? डबल बॉन्ड O. डबल बॉन्ड बनवून सुद्धा 2च ऑक्सिजन यूज झालेत. अजून 1 ऑक्सिजन आहे,
तो नाईलाजाने काय करेल, सिंगल बॉन्ड बनवेल. आणि डबल बॉन्ड बनला असता पण बनलाय का, नाही. मग ह्यातले इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, यातले इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनच्या डोक्यावरती असतात, मायनस. इथं ऑक्सिजनने डबल बॉन्ड बनवला असता पण बनवलाय का, नाही. मग ते इलेक्ट्रॉन गेले कुठे, ते इलेक्ट्रॉन इथं ऑक्सिजनच्या डोक्यावरती असतात. मॅम का नाही बनवला बॉन्ड, बॉन्ड बनवला असता तर कार्बनने 5 बॉन्ड बनवले असते मग, विच इज नॉट सॅटिस्फाईड. सो हे स्ट्रक्चर आहे तुमच्या ऑक्झॅलॅटोचं. आणि आता तुम्हाला कळालं असेल मी डोक्यावरती -2 चार्ज का लिहिलाय. C2O4 -2, कारण 2 ऑक्सिजन्सवर मायनस मायनस चार्ज आहे. आता थिंक करा, ऑक्सिजन आहे, डेफिनेटली त्याच्याकडे किती लोन पेर असणार, 2. किती लोन पेर असतील, 2. ठीक आहे. आता ह्या लोन पेर इथे पण आहेत, इथे पण लोन पेर आहे, इथे पण लोन पेर आहे. जसं प्रथमेशचा मगाचा डाऊट इथे क्लिअर होईल. इथे माझ्याकडे कॅन आय से आय हॅव 2 टाइप्स ऑफ ऑक्सिजन. 2 टाइप्स ऑफ ऑक्सिजन. असे ऑक्सिजन आहेत की ज्यांच्यावरती लोन पेर आहे, आणि काही असे ऑक्सिजन आहेत की ज्यांच्यावरती लोन पेर सोबत निगेटिव्ह चार्ज आहे. लोन पेर आहे आणि लोन पेर सोबत निगेटिव्ह चार्ज आहे. यामध्ये हायली रिॲक्टिव्ह ते असतात ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. सो डोनेट हे वाले नाहीत करत, हे वाले नाहीत करणार. कोणते डोनेट करतील मेटलला, ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आणि आन्सर का, कारण अरे निगेटिव्ह चार्ज अनस्टेबल, तो पटकन देईल आणि स्टॅबिलिटी बनवायचा प्रयत्न करेल ना, पटकन देईल आणि स्टेबल बनण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. येस मॅम. येस. हो हिमांशू, 2च लोन पेर असतील. त्यामुळे इथे माझे डोनर ॲटम किती झाले, 2. आणि हेन्स इट इज अगेन डायडेंटेट लिगॅन्ड. हेन्स इट इज अगेन डायडेंटेट लिगॅन्ड. डायडेंटेट का व्हायला आज, डायडेंटेट लिगॅन्ड. 2 एक्झाम्पल पार्ट. विथ स्ट्रक्चर किती मेंबरची रिंग बनली, 1 2 3 4 5. and 5 member rings are acceptable, 5 member rings are stable. दूसरे एग्जाम्पल लर्न. तिसरं एक्झाम्पल बघा, नोट डाऊन करताय का कोण, म्हणजे येस मॅम. अनस्टेबल पकडायचे. हा परत विचारशील. 3 and 4 मेंबर रिंग्स वाले. हा 3 आणि 4 फक्त अनस्टेबल, 5 6 स्टेबल, 7 जरा स्टेबल, 8 9 10 परत अनस्टेबल. सो 5 6 आणि त्यातल्या तर जरा जरा 7 मेंबरपर्यंत हाय थोडी स्टेबिलिटी ते दाखवतात. मेंबर रिंग काय असतं, काय? आयसोमेरिझमचे रिलेटेड असतात. परत विचार, थोडासा आवाज कट होऊन येतो मला. नाही ना, म्हणजे मेंबर ड्रिंक्स म्हणजे नेमकं काय असतं. अच्छा हां, अरे जी रिंग आपण बनवली आहे ना ती किती मेंबरपासून बनली आहे. जसं की जर तू CH2 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 ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे. किती मेंबर रिंग आहे म्हणजे किती बॉन्ड्सपासून बनवली, 1 2 3. मग ही झाली 3 मेंबर रिंग, हायली अनस्टेबल. जसं की तू सायनाइडमध्ये बनवलेली C∧M N मेटल, इकडून एक डोनेशन इकडून एक डोनेशन झालं असतं. किती बॉन्ड्सपासून हा मेंबर बनलाय, 1 2 3, ह्या तिघांपासून. ट्रायंगल असेल 3 मेंबर रिंग, स्क्वेअर बनला 4 मेंबर रिंग, पेंटागॉन बनला 5 मेंबर रिंग, हेक्झागॉन बनला 6 मेंबर रिंग. फक्त सायक्लिक कंपाऊंड. फक्त सायक्लिक कंपाऊंड्स. समजलं. दोन्ही लिगॅन्ड लर्न झाले का बघा डायडेंटेटचे. एक तर ते तुम्हाला विचारणार इथिलीन डायमाइन, अदरवाइज ते तुम्हाला विचारणार ऑक्झॅलेट. थर्ड मी तिथे लिहून नाही दिलेली, बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण याचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. EDTA नाव काय याचं,
शॉर्ट फॉर्म काय आहे याचा म्हणा. EDTA. E फॉर इथिलीन, D फॉर डायअमाइन, T फॉर टेट्रा, A फॉर ॲसिटेट. काय नाव झालं मग? इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. स्ट्रक्चरसाठी रेडी? येस मॅम. इथिलीन म्हणजे किती कार्बन? 2. परत 2 कार्बन काढून घ्या. पुढे काय दिसतंय? 2 अमाइन्स. डायअमाइन्स. कडे येस. सो पुढे NH2 मी लिहून घेते. अमाइन काढायची सवय आहे आपल्याला तर मी लिहून घेते. पण असं जर मी NH2 लिहिलात याचा अर्थ मॉलिक्युल इथेच फुल स्टॉप लागला, बरोबर ना? NH2 लिहिताय म्हणजे मॉलिक्युल इथेच संपला, इथिलीन डायअमाइन. पण पुढे आहे टेट्रा ॲसिटेट. टेट्रा ॲसिटेट जर मला ड्रॉ करायचं आहे, 4 ॲसिटेट मॉलिक्युल्स ड्रॉ करायचे आहेत. टेट्रा मीन्स 4, ॲसिटेट तुम्हाला माहिती आहे. सो एक ॲसिटेट, दुसरा ॲसिटेट, तिसरा ॲसिटेट, चौथा ॲसिटेट. नायट्रोजनवरती 2 बॉन्ड येणार आहेत म्हणजे हे 2 हायड्रोजन मी रफ केले पाहिजे का? हे 2 हायड्रोजन जाऊनच ते नवीन 2 बॉन्ड बनणार, बरोबर? येस मॅम. येस. सो 2 कार्बन होते आणि अमाइन लिहिताना काय लिहिलं? फक्त सिंगल बॉन्ड N आणि इकडे सुद्धा सिंगल बॉन्ड N. NH2 लिहित बसले नाही कारण पुढे टेट्रा ॲसिटेट येणार आहे. ॲसिटेट कोणाला म्हणतो आपण? 2 कार्बनवाला ॲसिटिक ॲसिड तुम्ही काढलंय, 2 कार्बनवाला अर्धा आयन, बरोबर ना? ॲसिटिक ॲसिड कसं काढता? CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज युअर ॲसिटिक ॲसिड. असं समजा हा हायड्रोजन नाहीये, चार्ज कुठला येईल? निगेटिव्ह. आणि इकडचा पण एक हायड्रोजन नाहीये, काय राहील? CH2. बघा तसंच आहे का? CH2C डबल बॉन्ड O मायनस. आणि असे किती ग्रुप्स लावायचे आहेत मला? 4. CH2C डबल बॉन्ड O मायनस, CH2C डबल बॉन्ड O मायनस, CH2C डबल बॉन्ड O मायनस. कार्बनला सॅटिस्फाय करून घ्या. 2 बॉन्ड बनवलेत, 2 हायड्रोजन, 2 बॉन्ड बनवलेत, 2 हायड्रोजन. याला 3 डायमेन्शन इमॅजिन करा. 2D नाही, 2D नाही, ठीक आहे? हे असे काय म्हणायचं, हे एकत्र येऊ शकतात, समजलं ना? असं म्हणू नका की मॅम मेटल एवढ्या खाली आहे, हा इथंपर्यंत कसं डोनेट करेल. हे माउंट होऊ शकतं, लवचिक आहे, रबरसारखं आहे, असं मॉलिक्यूल लक्षात ठेवा. कुठून कुठून डोनेशन होऊ शकतं रे याला? हा निगेटिव्ह चार्ज डोनेट करू शकतो कारण ऑक्सिजनवर काय असतात? 2 लोन पेर. हे 2 लोन पेर. इकडे पण ऑक्सिजन आहे, इथे पण 2 लोन पेर आहेत. इकडे पण ऑक्सिजन आहे, इथे पण 2 लोन पेर आहेत. परत मगाची कन्सेप्ट, 2 टाईपचे ऑक्सिजन आहेत. हा करेल का डोनेट? हा नाही करणार, हा नाही करणार, हा नाही करणार. पण हे रेडवाले जे काढले ते करतील ना, ज्यांच्यावर मायनस चार्ज आहे ते वाले. मग डोनर किती सापडले आता तुम्हाला? 4. 4. अजून 2 कुठे आहेत? नायट्रोजन. व्हेरी नाईस. नायट्रोजन. नायट्रोजन वरती काय असेल? 1 लोन पेर असेल. नायट्रोजन वरती 1 लोन पेर असेल. सो लेट मी शो यू कसं डोनेशन होणार. इथून होऊ शकतं, इथून होऊ शकतं, इथून होऊ शकतं. आणि ॲट अ टाइम होतं. ॲट अ टाइम होतंय, असं नाही की तू एकदा जा मी एकदा जातो. किती लोकांनी त्या मेटलला पकडलं? किती डोनर्सनी? 6. सो याची डेंटिसिटी काय लिहिणार तुम्ही? हेक्साडेंटेट. हेक्साडेंटेट लिगॅन्ड. लक्षात आलं? 2 डायडेंटेट शिकलो आणि 1 हेक्साडेंटेट. स्ट्रक्चर लर्न होईल. येस. चल पक्का. जाऊया नेक्स्ट पॉइंटकडे. टाइप्स ऑफ लिगॅन्ड इथं संपलं. मॅम 1 मिनिट लिहून घेऊ का? थोडंसंच राहील. हो.
बाकी सगळे टिल देन ऐका. आपण आजचं लेक्चर स्टार्ट केलेलं लिगॅन्ड्सवरती. व्हॉट आर लिगॅन्ड्स? स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर टू द वॅकंट ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ॲटम इन अ कॉर्डिनेशन कंपाऊंड. आपण कालपणे एवढंच म्हणत होतो, स्पीसीज दॅट डोनेट लिगॅन्ड. पण जरा कम्प्लीट करायचं असेल तर काय म्हणणार? कोणाला डोनेट करतोय? टू द वॅकंट ऑर्बिटल. कुठल्या वॅकंट ऑर्बिटलला? ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंड. त्याच्यानंतर लिगॅन्ड्स आर क्लासिफाईड ॲज मोनोडेंटेट अँड पॉलिडेंटेट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डोनर ॲटम्स. किती डोनर ॲटम्स आहेत? If there is only one donor atom, such ligands are called as monodentate ligand. Example: Cl minus, OH minus, Cn minus, water, ammonia. If ligand has more than one donor atom, then it is called as polydentate ligand. Example: ethylene diamine and oxalato are बायडेंटेट म्हणा किंवा डायडेंटेट म्हणा, दोन्ही चालेल. येस नीरज, बायडेंटेट लिगॅन्ड पण चालतं आणि डायडेंटेट लिगॅन्ड पण चालतं. बोथ आर सेम. आणि हेक्साडेंटेटचे एक्झाम्पल इथिलीन डायमाइन. डन मॅम. डन. चलो मग सगळ्यात सिंपल पोर्शन आहे टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. नेक्स्ट हेडिंग द्या, टर्म्स यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. टर्म्स नोट डाऊन करा, कोणत्या कोणत्या टर्म्स तुम्हाला माहिती पाहिजेत. आतापर्यंत दोनच माहिती झालेत. येस ऑर नो? फर्स्ट टर्म सेंट्रल मेटल, सेकंड टर्म लिगॅन्ड, थर्ड टर्म कोऑर्डिनेशन स्पियर, कोऑर्डिनेशन स्पियर, फोर्थ पॉइंट complex ion, fourth point complex ion, fifth point counter ion, fifth point counter ion, sixth point charge number, sixth point charge number. हे सगळं माहिती झालं तर उद्यापासून आपण कंपाऊंड्स बनवायला चालू करू. ठीक आहे. सेंट्रल मेटल ॲटम सगळ्यांना माहिती आहे. आपण कुठला मॉलिक्यूल घेऊ? चला आपला पहिला मॉलिक्यूल घेऊ, प्लॅटिनम. साईडला कोण असतं त्याच्या? अमोनिया. इथे कोण आहे? अमोनिया. इथे Cl, इथे Cl. आणि ते काय करतायत? अमोनियाची लोन पेअर प्लॅटिनमकडे, नायट्रोजनवरची लोन पेअर प्लॅटिनमकडे, Cl वरची लोन पेअर प्लॅटिनमकडे, Cl वरची लोन पेअर प्लॅटिनमकडे. आता मला सांगा, हु इज सेंट्रल मेटल ॲटम? प्लॅटिनम. हु इज लिगॅन्ड? अमोनिया अँड क्लोरीन. लिगॅन्ड फुल असतो. मी असं नाही विचारलं हु इज डोनर. आता विचारते, हु इज डोनर ॲटम? नायट्रोजन अँड क्लोरीन. नायट्रोजन अँड क्लोरीन. नायट्रोजन आणि क्लोरीन किंवा अमोनिया आणि क्लोरीन मोनोडेंटेट आहेत, पॉलिडेंटेट आहेत का ॲम्बिडेंटेट आहेत? वन सेकंड. ॲम्बिडेंटेट आहेत काय? सॉरी, पॉलिडेंटेट. पॉलिडेंटेट. अच्छा, पॉलिडेंटेट आहेत का? आता अरे नायट्रोजन एक लोन पेअर आहे, त्याच्यावर मध्ये प्लॅटिनम आहे. नायट्रोजननी एकाच बाजूने डोनेशन केलं ना. तुम्हाला दोन दोन दिसत आहेत का? अरे अख्खा कंपाऊंड नाही बघायचा. अमोनिया कोणता लिगॅन्ड आहे? आत्ता एक्झाम्पल मध्ये लिहून आलोय आपण. मोनो. येस. क्लोरीन किती डेंटेट लिगॅन्ड आहे? मोनोडेंटेट. मोनोडेंटेट. राजेश, अमोनिया पण मोनोडेंटेट आहे. समजलं ना? तो Cn इमॅजिन करायला तुम्ही असं इमॅजिन करा. अच्छा, कंपाऊंडमध्ये 4 बॉन्ड आहेत म्हणजे टेट्राडेंटेट आहे की काय? तसं नाही. लिगॅन्ड एकटा एकटा बघायचा असतो.
या अमोनियाने किती बॉन्ड बनवला? एक. अमोनिया मोनोडेंटेड. क्लोरीनने किती बनवला? एक. क्लोरीन मोनोडेंटेड. चला आता नेक्स्ट पॉइंट आहे कोऑर्डिनेशन स्पियर. सेंट्रल मेटल ॲटम अँड द लिगॅन्ड्स आर प्लेस्ड इन और आर एनक्लोज्ड इन. काय म्हणते? सेंट्रल मेटल ॲटम अँड द लिगॅन्ड्स. लिगॅन्ड्स कोण आहेत? 2 अमोनिया 2 क्लोरीन. आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट टुगेदरली कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्पियर. त्या सगळ्यांना एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं की त्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेशन स्पियर. समजलं? अख्ख्या मॉलिक्यूलला जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो तो अख्खा स्क्वेअर ब्रॅकेट काय असतो? कोऑर्डिनेशन स्पियर. सेकंड विचारतात कॉम्प्लेक्स आयन. मी आता दुसरं एक्झाम्पल ड्रॉ करते बाजूला. दुसरं एक्झाम्पल आहे माझं K4FeCN6. जर मी तुम्हाला विचारलं न्यू एक्झाम्पलमध्ये हु इज सेंट्रल ॲटम, हु इज सेंट्रल मेटल ॲटम? Fe. के सेंटरला आहे. सेंट्रल मेटल ॲटम कुठे असणार आहे? बरोबर मध्ये. Fe. सो कोणाला आन्सर आपलं Fe. आणि आत्ताच बघा तुमचं ऑब्झर्वेशन किती वीक आहे. मग मी आत्ता काय म्हटलेले? सेंट्रल मेटल ॲटम अँड लिगॅन्ड्स आर प्लेस्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जो असतो तो सेंट्रल मेटल असणार आहे, पोटॅशियम नाही. डाऊट क्लिअर? येस मॅम. येस ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे माझा लिगॅन्ड कोण आहे? हु इज लिगॅन्ड? KNCN. KNCN. परत ऐका मी काय म्हटलेलं. परत ऐका मी काय म्हटलेलं. सेंट्रल मेटल ॲज वेल ॲज लिगॅन्ड्स आर पुट इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. सो आता हे तर कळालं की हा तुमचा सेंट्रल मेटल आहे म्हणजे हेच फक्त लिगॅन्ड असतील ना रे. येस मॅम. स्क्वेअरच्या बाहेरचं अजून काही शिकवलंय का? नाही. नाही. म्हणजे लिगॅन्ड कोण झाला? फक्त सायनाइड. हां हिमांशू सांगणार आहे केचा रोल काय आहे ते सांगण्यासाठी तर हे एक्झाम्पल घेतलं. आता मग मला सांगा सायनाइड कसा लिगॅन्ड आहे? मोनोडेंटेड, ॲम्बिडेंटेड, पॉलिडेंटेड? Ambidentate. करेक्ट आहे सगळे जर ॲम्बिडेंटेड? Yes ma'am. येस इट इज ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड अँड ऑल ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड्स आर मोनोडेंटेड. बरोबर ना? Yes ma'am. गुड. हां मग आता क्वेश्चन येतो की या केला काय म्हणायचं? तो के म्हणजे काउंटर आयन आहे. तो के काय आहे? काउंटर आयन. सो माझ्या न्यू मॉलिक्यूलमध्ये के जो लिहिलाय इट इज काउंटर आयन. स्क्वेअर ब्रॅकेटच्या दोन्ही बाजूला काही लिहिलं असू दे ते काय असणार? काउंटर आयन. आता मी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर काढून दाखवते, थोड्या गोष्टी क्लिअर होतील अजून. कंपाऊंड कोण आहे? K4FeCN6. सेंट्रल मेटल सापडला, त्याला मध्ये लिहून घेतला. त्याला किती लिगॅन्ड्सनी सराउंड केलं बघा? किती लिगॅन्ड्सनी सराउंड केलं? 6 लिगॅन्ड. सायनाइड एक आहे पण त्यांची अमाऊंट किती आहे? 6. म्हणजे मला 6 CN काढले पाहिजेत. 1 CN, 2 CN, 3 CN, 4 CN, 5वा CN, 6वा CN. हे असे डोनेट करतायत. 1 2 3 4 5 6. CN वरती चार्ज असतो का? CNच्या डोक्यावरती कोणता तरी चार्ज असतो. कोणता असतो? आता स्ट्रक्चर काढून दाखवलेलं ना. C. कार्बनचे किती इलेक्ट्रॉन असतात? 4. नायट्रोजनचे किती इलेक्ट्रॉन असतात? 5. 1 2 3 4 5. हे मध्ये जे 3 दिसतात यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं. नायट्रोजनवर असते 1 लोन पेअर आणि कार्बनवर 1 इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. सो CN मायनस म्हणतो ना त्याच्यामुळे आपण. मग हा मायनस, हा मायनस, हा मायनस, हा एक मायनस, हा एक मायनस,
हा एक मायनस. 6 मायनस चार्जचा लोड आहे तुमच्या आयनवरती. पण तुम्हाला माहिती असेल आयन कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? मॅक्सिमम +2. मॅक्सिमम टाइम तो कुठे स्टेबल असतो? +2. त्याला फक्त 2 इलेक्ट्रॉनची गरज होती, पण आले किती सायनाइड इथे? 4 4 6 6. मग त्याच्यावरती लोड आला असेल ना. आता आयनचा ऑक्सिडेशन नंबर एकतर +2 असतो किंवा +3 असतो. स्टेबल कशामध्ये येतो? +2. तो म्हणत होता की मी +2 आहे, मला फक्त -2 पाहिजे, 2च सायनाइड या. पण नाही, सायनाइडनी ऐकलं नाही. सायनाइड येताना किती आले? 6 6 सायनाइड्स आले. मग आलेल्या आयनवरचा लोड कोणीतरी बेअर केला पाहिजे. आलेल्या आयनवरचा लोड बेअर करायला कोण आले? 4 पोटॅशियम आलेत. के पोटॅशियमवर चार्ज किती असतो? +1. एकटा आला तर चालेल का? समजा या सायनाइडनी या आयनला इलेक्ट्रॉन दिले, या सायनाइडनी या आयनला इलेक्ट्रॉन दिले, आयन तर सॅटिस्फाय झालाय. पण हे 4 एक्स्ट्रा आलेले यांना कट करायला मी 4 K+ घेणार. एक K+, याला दुसरा K+, तिसरा K+, चौथा K+. सो K पण 4 घेतलेत म्हणून काय लिहायचं आपण बेसला? 4. K4. लक्षात आलं? तो काउंटर आयन कशासाठी येतो? हो मॅम. Yes, ma'am. सो तुमच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या राईट ॲज वेल एज लेफ्ट हँड साईडला जो कोणी लिहिला असेल तो तुमचा काउंटर आयन असेल. कॉर्डिनेशन स्पियरच्या राईट अँड लेफ्ट या स्क्वेअर ब्रॅकेटलाच काय म्हणतो आपण? कॉर्डिनेशन स्पियर. आणि कॉर्डिनेशन स्पियरच्या आतमध्ये कोण कोण असतं? लिगॅंड Ligand and central atom. सेंट्रल ॲटम. लिगॅंड अँड सेंट्रल ॲटम. आणि कॉर्डिनेशन स्पियरच्या बाहेर कोण असतं? काउंटर ॲटम. काउंटर आयन. आता समजलं? सो त्यासाठी हा पोटॅशियम आलाय. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स आयन. आयन म्हणजे पक्का त्याच्यावर कुठला ना कुठला तरी चार्ज असणार आहे. कॅटायन असेल किंवा ॲनायन असेल, इजंट इट? आता बघा, असं समजा की मी हे 4 आयन्स आणले नसते, हे K4 आणलंच नसतं, तर काय दिसलं असतं तुम्हाला? Fe दिसला असता, Cn6 दिसला असता, आणि या ब्रॅकेटच्या बाहेर चार्ज दिसला असता -4, की जो सॅटिस्फाय झाला नव्हता. हा सॅटिस्फाय झाला, हा सॅटिस्फाय झालाय, पण हे उरलेले 4 मायनस हे एक्स्ट्रा होते ना. हे 4 उरलेले मायनस, हा एक, हा एक, हा एक, हा एक, हे एक्स्ट्रा 4 होते. तो चार्ज कुठे लिहायला पाहिजे तुम्ही? कॉर्डिनेशन स्पियरच्या डोक्यावरती. सो असं म्हणतात कॉर्डिनेशन स्पियरच्या डोक्यावरती जो चार्ज आहे इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन नंबर. आणि हा जो पूर्ण, याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स आयन. coordination sphere along with charge is called as complex ion. Okay, coordination sphere along with charge is called as complex ion. तेव्हा मी काउंटरला लिहितीये का? काउंटर लिहिला जात नाही. अजून एक एक्झाम्पल घ्या. Ni, निकेल, अमोनिया, NH3 किती घ्यायचेत? 6 टाइम्स घ्यायचेत. NH3 6 टाइम्स घ्यायचेत. स्क्वेअर ब्रॅकेट Cl मायनस. 1 by 1 सांगा. हु इज सेंट्रल मेटल? Ni. हां, Nickel. येस, सेंट्रल मेटल निकेल. लिगॅन्ड NH3. काय म्हणायचं त्याला? Ammonia. अमोनिया. आतापासून अमोनियाला अमाइन म्हणणार आहे आपण. अमाइन ओनली इन दिस चॅप्टर. सो दिस इज NH3. मोनोडेंटेट, डायडेंटेट, ॲम्बिडेंटेट, पॉलिडेंटेट काय येतो? Monodentate. येस, अमोनिया म्हटलं तर मोनोडेंटेट. तिसरं विचारते, कॉर्डिनेशन स्पियर ओळखता येईल का? कॅन यू फाइंड आउट युअर कॉर्डिनेशन स्पियर अबव? कॉर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणायचं? Square bracket. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतले. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे सगळे आहेत त्यांना एकत्र लिहिलं की हा झाला कॉर्डिनेशन स्पियर.
काउंटर आयन ओळखतोय का? Yes, ma'am. येस, राईट अँड लेफ्ट साईडला कोणी आला तो काय झाला? काउंटर आयन. आता Cl2 करा. सो इथं पण काय लिहिणार मी आता? Cl2. 5th पॉइंट होता आपला कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स म्हणजे कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स. हा कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट नाही. कॉम्प्लेक्स म्हणजे कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स, कॉर्डिनेशन कंपाऊंड. जर काउंटर आयन नसता, जर हा Cl2 नसता, तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटवर काहीतरी चार्ज असता. व्हॉट इज दॅट चार्ज? 2 minus. येस, ॲब्सोल्युटली. बघा सगळ्यांना ओळखलं का? निकेल 2 मायनस असेल का 2 प्लस असेल? एकदा फक्त क्रॉस चेक कर. +2. हां, या Cl2 एका Cl वर किती चार्ज असतो? 2 -1. मग 2 क्लोरीन वरती किती चार्ज असेल? -2. -2. या -2 ला न्यूट्रल करायला तर हा कॉम्प्लेक्स आहे ना, म्हणून कॉम्प्लेक्स वर चार्ज किती गेला? त्या +2. म्हणून कॉम्प्लेक्स आयन विचारला तर मी काय लिहिणार? निकेल अमोनिया 6 टाइम्स आणि त्याच्यावरती चार्ज किती आहे? +2. +2. समजलं कसा चार्ज काढायचा कॉम्प्लेक्स वरचा? ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल देते, मला चार्ज काढून सांगाल. मॅम लिहून घेऊ का? हा रॅन्डम मध्ये लिहायचे तुला, लाईक प्रोसेसमध्ये असतानाच लिहायचे तुम्हाला. ओके ओके. हां, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल आता ओरलीच सांगते, आता मी लिहित नाही आहे हे सगळं. प्लॅटिनम NO2 ट्वाइस, अमोनिया ट्वाइस. हु इज सेंट्रल मेटल? प्लॅटिनम. हु आर द लिगॅन्ड्स? NO2 and NH2. NO2 अँड अमाइन. आता अमाइन कोणता लिगॅन्ड आहे? मोनोडेंटेड, बायडेंटेड? Monodentate. NO2 कसा लिगॅन्ड आहे? Monodentate. हिमांशू, डाऊट क्लिअर झाला ना? मी आत्ता वाचलं तुझं. ऑलवेज पॉझिटिव्हच येईल काउंटर आयन असं काही नाही, निगेटिव्ह पण येऊ शकतो. हां, NO2 मोनोडेंटेड म्हणला मी. एक्झाम्पल लिहून दिलंय NO2चं. अजून कुठे? NO2 स्ट्रक्चर कसं असतं? N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O आणि या O वरती असतो मायनस चार्ज. आता ह्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित पाठ ठेवायचं. नायट्रोजनवर 1 लोन पेअर, व्हेरी नाईस नीरज, आणि या ऑक्सिजनवरती 2. हा का नाही डोनेट करत? कारण या ऑक्सिजनच्या कम्पॅरिझनमध्ये याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर हा रॅपिडली देऊ शकतो. तर हा तर देणार नाही आहे, ठीक आहे. मग मला आता दिसतंय की मेटल लावायचं आहे. मेटल घेतला आणि यश तुझ्यासारखंच मी विचार केला की चला दोन्हीकडून देऊन बघू, इकडूनही देऊ. किती मेंबरची रिंग तयार झाली? किती? 3 मेंबरची रिंग. मग स्टेबल आहे? No, ma'am. मग 2 डोनर असतील तरी देतील का दोन्ही बाजूनं? ते कुठल्या तरी एकच साईडने डोनेट होईल. कधी नायट्रोजन कडून होईल, कधी ऑक्सिजन कडून होईल. सच टाइप ऑफ लिगॅन्ड्स आर कॉल्ड ॲज Ambidentate. ॲम्बिडेंटेड लिगॅन्ड. लिगॅन्ड कोण आहे? NO2. डोनर कोण आहे? नायट्रोजन ॲज वेल ॲज ऑक्सिजन. पण दोन्हीनी ॲट अ टाइम दिली तर 3 मेंबर रिंग बनतीये. म्हणजे देण्याचे चान्सेस आहेत पण देत नाहीत. सो दच लिगॅन्ड्स आर कॉल्ड ॲज ॲम्बिडेंटेड. ॲम्बिडेंटेडचे 3च एक्झाम्पल विचारतील. पहिलं असेल NO2, दुसरं असेल C ट्रिपल बॉन्ड N मायनस आणि लास्ट असेल SCN मायनस. SCN किंवा SCN मायनस दोन्ही वेजनी तो लिहिला जातो. ओके, ॲम्बिडेंटेडचे 3 लक्षात राहतील. हो मॅम. ठीक आहे, लास्ट काय राहिलं आपलं? चार्ज नंबर. आता चार्ज नंबर म्हणजे त्याच्या डोक्यावरती जो नंबर येतो. PT अमोनिया ट्वाइस Cl2 डोक्यावरती काही चार्ज दिसतोय का? नाही. तर चार्ज नंबर काय झाला? 0. त्याच्यानंतर इथे K4FeCN6
याचा कॉम्प्लेक्स आयन बनवा आधी. कॉम्प्लेक्स आयन कसा बनलेला? FeCN6 ब्रॅकेट रेस टू काय लिहायचंय मला? +2. बघ +2 नाही, एका पोटॅशियमवर चार्ज +1, 4 पोटॅशियमवर चार्ज +4 आणि याला काउंटर करायला कॉम्प्लेक्सवर चार्ज किती असणार? -4. -4. मग चार्ज नंबर किती झाला या केसमध्ये? -4. -4. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल कोणतं आहे? हे वालं. याचा कॉम्प्लेक्स काढला तुम्ही, किती चार्ज नंबर असणार आहे यामध्ये? -2. याच्यामध्ये सॉरी +2. +2. त्या कॉम्प्लेक्सच्या डोक्यावरती किती चार्ज आहे तो बघायचा. चार्ज नंबर, द नंबर ऑफ चार्ज नंबर इज डिफाइंड ॲज द न्यूमेरिकल व्हॅल्यू रेज टू द कॉम्प्लेक्स आयन किंवा रेज टू द कॉर्डिनेशन स्पियर. कॉर्डिनेशन स्पियरच्या डोक्यावरती जो नंबर आहे तो लिहायचा आहे +2. आणि क्वेश्चन नंबर 2च्या डोक्यावर किती चार्ज आहे? 0. 0. अरे जिथं काउंटर आयन नाही आहे तिथं 0च असणार, एवढं लक्षात ठेवा. बरोबर ना? हो मॅम. काउंटर आयन नसतील तर 0च असणार चार्ज नंबर. काउंटर आयन असेल तर तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करून मग तो लिहावा लागेल. समजे? समजे. गुड. उद्या आपण एक कंपाऊंड देते, त्याचे हे सगळे 6 पॉइंट्स लिहून आणाल. होमवर्क. K2 इरिडिनियम, C2O4 ट्वाइस Cl2, K3 कराल. K3 हे सगळे पॉइंट लिहून आणायचे. सेंट्रल मेटल, लिगॅन्ड, कॉर्डिनेशन स्पियर, काउंटर आयन, कॉम्प्लेक्स आयन, चार्ज. ठीक है? चलो एंड करायचं लेक्चर.